गुड मॉर्निंग. पाणी आलंय बघा कॅनलला भरपूर, बघू शकता तुम्ही. तीन चार दिवस झालं पाणी सुटलेलं, भरपूर आलंय कॅनलला पाणी. महिनाभर काय काळजी नाही आता. भरपूर चाललंय पाणी. कारखाने पण आलेत शेवटच्या टप्प्यात. होडवे वगैरे तुटायला लागलेत सगळे. पाणी असल्यामुळं मशीन काय आता आली नाही. हरभरा गोळा करून ठेवला सगळा, नाहीच आहे आता तिकडं. पाणी उतरलं का बघू. चला हरभरा नेऊ पटापट, संपून टाकू एक काम. लसूण मित्रांनो, ही बोंड बुधवारी आपण भिजावले होते कांदे. बुधवारी का मंगळवारी, आय थिंक मंगळवारी धुलीवंदन होतं ना. मंगळवारी आपण भिजवून गेलो होतो. हे आठवड्यात काय नाही भिजवलं तरी चालेल, त्याच्या पुढच्या आठवड्यात भिजवावे. काय हे युद्ध चाललंय त्याच्यामुळं अवघड झाली परिस्थिती. काय सगळे कंटेनर तसेच समुद्रात पडून आहेत, त्याच्यामुळं माल तसाच पडून आहे. साईज बघा एकदम मस्त झाली आहे. आता काय काढला असता पण काय मार्केटच नाही ना. मार्केट एकदम डाऊन आहे कांद्याचं, त्यामुळे काढून काय फायदा नाही. अवघड आहे. बघू चला कसं होतंय. गहू आले काढायला आता, पिवळे पडायला लागले. समोरचा पण पिवळा पडला 5 दिवसात बघा. गाण्याकडे जाऊन येऊ आपण, बघू काय परिस्थिती. किती वाजले आता, साधारणतः 9:15 वाजलेत. पाऊण असं भयानक चटकतंय, विचारूच नका. भयानक ऊन लागतंय. पाण्याची गरज पण वाढते पिकांची. गाण्यात आलोय मित्रांनो आपण ऊसाकडं, सॉरी ऊसाकडं नाही गव्हाकडं. हे बाजूला ऊस होता त्याच्यामुळे तोंडात आलं ऊसाकडं. गावाकडं आलो होतो आपण. काय पाणी लागतंय अजूनही का काय समजा नाही. काय 8 दिवस झाले आता पाणी देऊ, पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आहे सगळं. ती मका दिसते ना तिथपर्यंत आहे. पाणी द्यावं का काय. आता उष्णता तर एवढी भयानक आहे, म्हणजे उन्हाचा तडाखा भरपूर वाढला आहे. माणसं म्हणतात उन्हाने ओढून येईल लगेच, पण अजून ज्या हिरव्या ओंब्या आहेत ना, आता अशा पद्धतीचे हे ज्या हिरव्या ओंब्या आहेत, ह्याचा जो गहू आहे तो अजून चिकतच आहे. तुम्हाला दाखवतो ते बघा, दिसत तुम्हाला आहे का. हे चिकत आहे अजून, हे बघू शकता तुम्ही. दिसलं. त्याच्यामुळं काय निर्णय घ्यावा आहे समजत नाही. इथं मध्ये खड्डा पडला, उंदीर लागला काय त्यांनी तर काय ते 5वीलाच पुजलेत आपल्या उंदीर. बघू कसं होतंय नियोजन. हे एवढे काय 2-4 प्लॉट राहिलेत. 20 तारखेला पट्टा पडणार आहे कारखान्याचा असं ऐकलंय. त्याच्यामुळे आता जेवढे राहिलेत तेवढं पटपट तुटून निघणार. त्याला खाली जाऊन बघू थोडंसं काय परिस्थिती. मका एकदम मस्त आली बघा. आपण साधारणतः आपल्या ह्या ऊसाची 65 पेटवत होतो त्या दिवशी मका भिजवत होता. कंच खायला होत्याला तर आपल्याला पाईप टाकून बघा केवढा खड्डा झाला आहे. पण मस्त आहे एकंदरीत मका. दाट आहे आणि हे गार आहे, काळी फोराक्ष. तर हे प्लॉटचा असा नजारा दिसतोय बघा आपल्या गावाचा. मध्ये जो तुम्हाला हिरवा पट्टा दिसतोय तेवढा आपण नंतर लावला होता तो आहे. एकदम मस्त पाणी बघा काचसारखं कॅनलला. झाडं उगवलेत कॅनलमध्ये भरपूर, पण पाणी बघू शकता तुम्ही किती स्वच्छ पाणी. असं वाटतंय
मारावी उडी कॅनलमध्ये पोहत बसावं थोडंसं. असल्या उन्हात पोहणं म्हणजे स्वर्गसुख. किती स्वच्छ आहे पाणी. झूम करून दाखवतो. मस्त आहे. असाच कॅनल गेला इथून आपलं घर तिथं आहे. 4 वाजलेत मित्रांनो दुपारची. आता थोडंसं ऊन खाली झाले म्हणून आपण ऊसावरती फवारणी घ्यायला आलो होतो खोडव्यावरती. तर आता आपण ऊसावर फवारणी घेणार आहे. त्याच्यात घेतली आपण 13-40-13. त्याच्यानंतर खोडकीड लागली म्हणून हमला. आणि ह्याच्यात म्हणाल बाटलीत काय ते VSIचे मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट आहे. त्या मोठं 5 लिटरचं कॅन होतं म्हणून ते आपण त्याच्यात घेऊन आलो. असं तिघांचं एक मिश्रण घेतलं आपण. बनवल्यात औषध. घेऊ पटपट लवकर मारून घेऊ. भुईमुगाला पण स्प्रे घ्यायचा आहे. उरकलं पाहिजे. चला जाऊ आता लवकर. बघा मित्रांनो काय आता शेवट खोडवे राहिलेले आहेत आणि खोडव्यामध्ये घाण भरपूर असते. त्याच्यामुळं काय होते ऊसवाली पण तोडायला आणि प्रॉब्लेमच येतो खोडव्यामध्ये. त्याच्यामुळे बघा असा कार्यक्रम आहे. तिला पेटून आता धाड 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 अख्खा प्लॉट पेटेल. आणि उद्या तासाभर असतातच मग असं काय होतं 2 तासातच एकर काढतात. आलं पर्यावरणाचा रस्ता आपण म्हणतो. आपण पण तेच केलं पण काय काय ठिकाणी पर्याय नसतो. परिस्थिती अशी असते की ते करावंच लागते. झाले 2 पंप मारून झालेत. 3रा भरला आहे आता. हे पाठीमागं बघा 3रा भरून ठेवला आहे आणि दिला पेटून. आता ऊस चालू आहे जोरात. साधारणतः 5:30 किती वाजले बापरे 5:45 वाजले. आपल्याला अजून 2 पंप मारायच्यात. वेळ घालून चालणार नाही. पटकन जाऊ. अजून भुईमुगावरती एक स्प्रे होईल 1 पंप आणि राहिल्याला परत एक अर्धा पाऊंड पंप भरावा लागेल इनामासाठी. चला पटकन मारून घेऊ. गव्हाची मशीन दिसते का? गहू काढणी चालू आहे बघा. लांब आहे मशीन दिसतंय का? लाल आणि पांढरी. आता हे जे दिसतात ना ते बघा गहू जे सगळे पांढरे पडलेले आलेत काढायला. आता इथं पण पाहू शकता आपल्या खोडव्याच्या बाजूला आहे आपण पट्टा आहे. आपल्या ऊसाच्या खाली आहे. त्याच्यानंतर इकडं आहे. आलेत बऱ्यापैकी गहू काढायला लोकांचे ज्यांनी आगाप केले होते. आपल्या इथं बाजूला बा भुईमुगाच्या बाजूला त्याचा पण आला आहे काढायला. खोडव्याचा प्लॉट जर याच्यावरती स्प्रे घेऊन झाला आहे. चांगला आहे. मळ्यातल्यापेक्षा निश्चित चांगला आहे. चला वेळ नाही व्हायला घालवत. आता पटकन भुईमुगाला स्प्रे घेतो. झालं मित्रांनो भुईमुगाला झाला स्प्रे घेऊन. आता थोडंसं औषध राहिले तर शेरखिळ्यात नेऊन मारू आणि मग किती साऱ्या राहतात त्याच्या हिशोबाने परत थोडंसं एक अर्धा पंप बनवू मारू आणि जाऊ घरी. सूर्य मावळतीला चाललाय तरी शेरखिळा उरकायला बापरे काटेत मोठे. काटाचं मोडायचं. शेरखिळ्यात मारायला तरी अर्धा तास अजून जाईल. चला अंधार पडायच्या आधी जाऊ. काय आता थोडंसं खुरपलं आहे. स्प्रे घेतला आहे. आता थोडासा फरक पडेल. काय झालं सुरुवातीपासूनच थोडासा पातळ झाला आहे मग ठीक आहे. चला 7 वाजले मित्रांनो. पाहू शकता तुम्ही अंधार पडला. आता झालं आपलं. इकडे एक पंप जवळपास फुल भरून आणला होता. पूर्ण संपला. दाट मारलं कारण इकडं बऱ्यापैकी आहे ना खोडकीड पडलेली. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे दिसलं काय पिवळा. हे बघा इथं हां ते खोडकीड पडल्यामुळं पोंगा जाळलेला आहे. त्याच्यामुळे इकडं थोडंसं दाट मारलं आणि संपलं. जवळपास 4 पंप झाले. लवकर आलो म्हणून झालं. 3 वाजताच आपण घरनं निघालो आणि बरोबर 4 वाजता आपण पंप मारायला सुरुवात केली. 3 तास गेले कारण कसं तो पाणी लांबून आणायचं होतं त्याच्यामुळं वेळ लागणार होता. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.